आपण अनेक वेळा जीवनामध्ये वेळ वाचण्यासाठी आणि कष्ट वाचण्यासाठी, पैसा वाचण्यासाठी शॉर्टकटचा वापर करतो, पण कधीकधी हा शॉर्टकट आपल्या जीवावर बेततो। आपण जरी देशाच्या लोकसंख्येमध्ये 150 कोटीपैकी एक आकडेवारी असलो तरी मात्र आपण आपल्या कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाची आणि मौल्यवान व्यक्ती आहोत, याची काळजी मात्र प्रत्येकाने घेतली पाहिजे। किड्या मुंग्यासारखं आपल्या आयुष्यात शेवट झाला नाही पाहिजे। येथील कुगाव या गावी घडली। झरे गावचे गोकुळ जाधव आपल्या कुटुंबाला घेऊन सासरवडला जाण्यासाठी जलमार्गाने निघाले। कुटुंबामध्ये लहान 2 बालके, एक 1.5 वर्षाचा, एक 3 वर्षाची आणि पत्नी, असे 4 जणी बोटीमध्ये बसून निघाले। त्याचबरोबर अनेक 2 जणी होते। एकंदरीत 7 जणांना घेऊन निघालेली बोट मध्यवर्ती गेल्यानंतर अचानक निसर्गाचं रौद्रूप धाकर झालं। सुसरीचा वारा सुटला आणि त्या सुसरीच्या वाऱ्यामध्ये बोट हेलकावी खाऊ लागली। काही क्षणामध्ये बोट पलटी झाली। आईने आपल्या 1.5 वर्षाच्या लेकराला कवटाळून मिठी मारली। बापानेही 3 वर्षाच्या लेकराला मिठी मारली। शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी प्रयत्न केले पोहण्याचा, पण निसर्गाच्या या रौद्र रूपापुढे त्यांचं काही चाललं नाही। शेवटच्या क्षणापर्यंत मातृपणाला लावली आईला मात्र निसर्गापुढे हार मानू लागली। आईही गेली, बाळही गेलं, बापही गेला। क्षणामध्ये कुटुंब पतीचं नव्हतं झालं। गावावरती शोककळा पसरली। फक्त हे घडलं एका शॉर्टकटमुळं। त्यामुळे आयुष्याचा शॉर्टकट वापरताना हजारो वेळा विचार करा की हा शॉर्टकट आपल्या कुटुंबावर तर बेतणार नाहीये, जी काळजी मात्र प्रत्येकाने घेतली पाहिजे। त्या दुर्घटनेमध्ये मृत पावलेल्या निष्पाप बालक आणि नागरिकांना भावपूर्ण आदरांजली। स्वामी समर्थ। होता सोन्याचा